brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. तुम्ही त्यांचे दुश्मन नाही होत. ते परखडपणे स्पष्टपणे आपली विचार मांडत असतात आणि त्यामुळे त्यांचे मैत्रीचे संबंध हे सगळ्या पक्षात आहेत. परंतु चुकीचं त्यांना वाटलं तर मग तुम्हाला माहिती आहे लावरे ते व्हिडिओ पण दाखवतात की देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि त्याच्यामुळे काय झालं काय. नाही, पण आता तुम्ही फडणवीसांचा विषय काढला म्हणून आता मला विचारायचं आहे. मला आठवतं की त्याच्या आधी फडणवीस राजसाहेबांना भेटायला आले होते. आता मग माझा प्रश्न उलटा आहे की राजसाहेब जरी म्हणत असले की म्हणजे बाळासाहेबांमुळे नाही आले पण देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला एकत्र आणलं, तर माझं असं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस राजसाहेबांना असं काय म्हणाले की तुम्हाला एकत्र यावं लागलं. नाही, गोष्ट एक लक्षात घ्या, राज ठाकरे साहेबांचा हा व्यासंग खूप वेगळा आहे. ते मैत्रीचे संबंध असो किंवा नातेसंबंध असो ते अत्यंत प्रेमाने जपत असतात. तुम्ही त्यांच्यावर टीका जरी केलीत तर ती टीका सुद्धा ती हसत खेळत येत असतात. तुम्ही त्यांचे दुश्मन नाही होत. ते परखडपणे स्पष्टपणे आपली विचार मांडत असतात आणि त्यामुळे त्यांचे मैत्रीचे संबंध हे सगळ्या पक्षात आहेत. तुम्हाला आठवत असेल की पुण्यामध्ये पवार साहेबांची ज्यावेळेला त्यांनी मुलाखत घेतली त्यावेळेला अशाच सगळ्या वावड्या उठल्या होत्या. तुम्हीच मीडियावाल्यांनी उठवल्या होत्या की आता राष्ट्रवादी आणि मनसेची युती झाली वगैरे वगैरे, नाही का. आणि त्याच्यामुळे ते देवेंद्र फडणवीस असोत, एकनाथजी शिंदे असोत किंवा पवारसाहेब असोत, सुप्रियाताई सुळे असोत किंवा अजितदादा पवार असोत किंवा इतर कुठल्याही, सगळ्यांना ते मित्र म्हणून भेटत असतात व राजकारणाच्या पलीकडे ते हे संबंध जपतात. पण ज्यावेळेला त्यांना एखाद्या माणसाने जर चांगलं काम केलं तर ते कौतुकही करतात, त्याचं अभिनंदनही करतात. परंतु चुकीचं त्यांना वाटलं तर मग तुम्हाला माहिती आहे लावरे ते व्हिडिओ पण दाखवतात. त्याची तुम्हाला ती कल्पना आहे. त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव आहे. म्हणून तुम्ही सांगड अशी घालू नका की देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि त्याच्यामुळे काय झालं काय. मला वाटत नाही तसं. ते मराठी भाषेविषयी आणि मराठी माणसाविषयी ती कधीही तडजोड करणार नाही, त्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.